तर कल्याणमध्ये आज वरळी डोममध्ये ठाकरे बंधूंचा जो भव्य मेळावा होतोय त्या मेळाव्यासाठी कल्याणहून मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले। यावेळी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर आणि ठाकरे गटाचे शहर प्रमुख बाळा परब उपस्थित आहेत आणि दोन्ही भाऊ एकत्र येणार, काय बोलणार याचीच उत्सुकता या सगळ्या कार्यकर्त्यांना लागली आहे। तर पुण्यामधनं मनसैनिक आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक हे मोठ्या संख्येने निघालेले आहेत। मुंबईच्या दिशेने सकाळीच दोन्ही पक्षातले कार्यकर्ते एकत्रित प्रवास करत मुंबईकडे रवाना झालेत। पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम समोरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले। आजचा हा दिवस आनंदाचा असल्याची भावना कार्यकर्त्यांची आहे। पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अभिजित पोतेनी। मुंबईत आज दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्रित मेळावा पार पडतोय। खरं तर महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी आणि मनसेसाठी हा ऐतिहासिक दिवस असणार आहे। तब्बल 2 दशकानंतर हे दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावरती दिसणार आहेत, एकाच फ्रेममध्ये दिसणार आहेत। राज्यभरातून कार्यकर्ते आता या मेळाव्याला मुंबईसाठी रवाना होत आहेत। पुण्यात देखील असंच काहीसं चित्र आहे, कारण कधीही एकत्रित न येणारे ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसैनिक हे एकत्रित आता मुंबईकडे रवाना होत आहेत। माझ्या मागे ज्या गाड्या आहेत त्या शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या गाड्या आहेत। 12 वाजता वरळीमध्ये हा मेळावा पार पडतोय, पण राज्यभरातून आता कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना होत आहेत। आपल्यासोबत ठाकरे गटाचे शिवसैनिक, मनसैनिक एकत्रित आहेत, त्यांच्या काय भावना आहेत त्या जाणून घेणार आहोत। मला सांगा, पहिल्यांदा हे चित्र दिसतंय की शहरातले मनसैनिक आणि ठाकरे गटाचे सैनिक एकत्र आहेत, मुंबईला एकत्रित प्रवास करताय। ऐतिहासिक दिवस आहे तुमच्यासाठी? आमच्याकडे 100% ऐतिहासिक दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, सोन्याचा दिवस आहे आणि हा दिवस हा मराठी माणसाचा दिवस आहे आणि तो उत्सव बघण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी चाललोय। 19 वर्षानंतर दोन्ही बंधू एकत्र येतात आहे आणि ते एक चांगला कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी बनवला जातो। तुम्हाला भविष्यातला जे काही निर्णय असेल आदरणीय राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे जे घेतील तो आम्हाला मान्य असेल। ही नांदी असेल नवीन युतीची आजचा मेळावा म्हणजे? नक्कीच महाराष्ट्राच्या भल्यासाठी, मराठी माणसाच्या भल्यासाठी दोन ठाकरे बंधू एका व्यासपीठावर येत आहेत। तो सोनेरी क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही शिवसैनिक आणि मनसैनिक पुणे शहरातनं एकत्र चाललो आहोत आणि पुढच्या आगामी काळाची नांदी ठरावी अशी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे आणि ती आम्हाला मान्य आहे। राज्यभरातून कार्यकर्ते एकत्रित जात आहेत, हा नवीन मेसेज जातोय महाराष्ट्राला? महाराष्ट्राला नवी दिशा दाखवण्याचा मेसेज आहे खऱ्या अर्थानं। मराठी माणसासाठी, न्याय हक्कासाठी ज्या शिवसेनेची स्थापना झाली, आज दोन्ही बंधू एकत्र येऊन पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी कोण लढणार असेल ते ठाकरे बंधू लढणार आहेत। हे शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्रित जात आहेत, महिला पदाधिकारी देखील आहेत। ताई, पहिल्यांदा असं चित्र दिसते मुंबईला ठाकरेंना भेटायला सगळे दोन्ही पक्षाचे सैनिक एकत्र निघालेत। निश्चितच आज 19 वर्षांनंतर हा कुठेतरी दिवस उजाडलेला आहे। अनेक वर्ष महाराष्ट्राच्या जनतेची जी सुप्त इच्छा होती ती आज कुठेतरी पूर्ण होताना दिसते। त्याच्यामुळे विजयोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सगळे मोठ्या संख्येने मुंबईला चाललो। पुण्यातले जे ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत किंवा मनसैनिक आहेत ते एकत्रित मुंबईकडे रवाना होत आहेत आणि आजच्या मेळाव्यानंतर महाराष्ट्राला नवीन युती दोन्ही ठाकरे बंधूंची पाहायला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे।